बघा या भाईच्याकडे भरपूर प्रकारची मच्छी आहे। तुम्हाला सुरमई बघायला भेटते। सुरमई सोबत बघा बाबा ज्यादा फायदा नाही। सुरमई आहे, सुरमई 400 रुपये किलो आहे। 200 रुपये किलो, 260 रुपये। हे 250 रुपयाला पॅकेट आहे आणि हे 1500 रुपये किलो आहे। मग त्याच्यावरून समजून जा। ओके। तर मंडळी शिवडीला जाण्यासाठी सकाळी 6 वाजता उठून गेलो मी बामणडोंगर स्टेशन आणि बघतो काय मला वाटलं कुर्ल्याला आलो, एवढी गर्दी आणि ट्रेन पण लगेच आली। म्हणजे जवळजवळ 5 मिनिटात ट्रेन आली। ट्रेनमध्ये बसलो आणि लगेच ट्रेन सुद्धा सुटली। ट्रेनमध्ये बाहेरचा नजारा बघत दरवाजात उभा राहिलो, तेवढ्यात आला वाशी ब्रिज आणि वाशी ब्रिजवरून समुद्राचा दिसणारा अतिशय सुंदर असा नजारा एन्जॉय करत करत मी पुढे गेलो आणि काही क्षणातच मी पोचलो शिवडीला। नमस्कार मंडळी, हे आहे शिवडी स्टेशन आणि इकडे शिवडी स्टेशनच्या बाजूलाच आहे ड्राय फिश मार्केट। आज मी तुम्हाला दाखवणार आहे महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त ड्राय फिश म्हणजे सुका मच्छीचा मार्केट। त्या कोणत्या प्रकारची सुकी मच्छी, ते मच्छीचे भाव आणि ती कशी भेटते, कशी विकली जाते, ते सर्व काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। बघा व्हिडिओची मजा घेत राहा। मंडळी स्टेशनवरच बाहेर पडल्यानंतर पहिलं दर्शन झालंय आपल्या सागरचं। नमस्कार। आणि इथून समोरच चालू होतंय तर पूर्ण ड्राय फिश मार्केट, सुका मच्छीचा मार्केट। बाई ऍपल मोबाईल फोन दाखव, फोन पहिला। बाईने नवीन फोन घेतलाय, कॉंग्रॅच्युलेशन, भारी भारी व्हिडिओ बनव। चला दोन सागरचं दर्शन सकाळ सकाळी। चला आता आपण जाऊया मार्केटच्या आतमध्ये। थोड्या वेळातच आपले दोन्ही मित्र दोन्ही सागर आले आणि लगेच आम्ही मार्केट बघायला गेली सुरुवात। इथं बघा या भाईच्याकडे भरपूर प्रकारची मच्छी आहे, भरपूर सुकी मच्छी आहे। मोठं मोठं बल दिसतात तुम्हाला, शिंगाल्या सुक्या दिसतात, बागडे सुके दिसतात, ढोमी आहेत, सुकट आहे, बोंबील आहेत, आंबार, जवला। इथून असा मार्केट स्टार्ट होतंय आणि सरळ आता आपण जाऊ मार्केटच्या आतमध्ये। पूर्ण सर्व स्टॉल बघत जाऊ। समोर बघताय तुम्हाला सुरमई बघायला भेटते। सुरमई सोबत बघा बाबा ज्यादा फायदा नहीं है। आपल्या टोलक्याची तुकडी वाम आहे। 400 दर्जन लो सुके सोडे। ते सोडा कसा आहे रे? सोडा 500 रुपये किलो, 400 रुपये किलो। सुरमई 450 रुपये किलो। बघा भरपूर म्हणजे यांच्याकडे मच्छी डायरेक्ट इथं रस्त्यावर गोडावून टाकले। रस्ते कसे आहे ही गर्दी? 300 रुपये किलो। बघा इथं गोणीचे गोणी भरून तुम्हाला मावरा बघायला भेटतंय, डायरेक्ट गोणी भरून। बाई इकडं मस्त बोंबील आहेत। काय भाव आहे रे बोंबलाचा? 500 रुपये। म्हणजे सेम आहे का वेगळा असेल ना? सेमच आहे। आणि माकल्या कशा काय सुक्या? 150 रुपये। जवला वगैरे? जवला 2 आहे, ते पण खाडीचे आहे, गावठी। हा गावठी, तो गावठी आहे? नाही ते गावठी नाही। चला असं बघत आपण जाऊ। भरपूर मार्केट आहे, जस्ट इथून स्टार्ट केलाय आपण आणि इथून आपलं पूर्ण मार्केट भरायचं आहे। जिथं पॉसिबल होईल तिकडे मी तुम्हाला काही वेगळा दिसला तर रेट्स दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि पूर्ण जे सुकी मच्छी आहे त्याची तुम्हाला रेट्स दाखवणारच आहे। काही वेगळा दिसला त्याचे पण तुम्हाला रेट्स नक्की सांगेल। काय बोलता, मार्केट कधी चालू होतं भाई? हा सकाळी 5ला चालू होतो आणि 10 वाजेपर्यंत बसतात। आणि ही जी दुकानाची लाईन दिसते ना, ही संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालू असते। सकाळी चालू झाली ना म्हणजे तुम्ही दिवसभरात कधी पण आला तर तुम्हाला मच्छी भेटेल इथे। ओके, फक्त हे जे बसलेत खाली ते हा हे तात्पुरते आहेत, सकाळी 10 वाजेपर्यंत आहेत आणि दुकानं तुम्हाला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालू करतात, कधी पण आले। जायचं चलन यार बाबू। जवला बघा मस्त आहे एकदम। सुरमई 400 रुपये किलो आहे। किती सुरमई? भारी क्वालिटी, एक नंबर आहे। ते बांगडा डझनवर का? हा डझनवर आहे, बांगडा डझनवर। बाकी सुरमई कशी? 400 400 रुपये किलो। सुरमई 400 बघा, सगळा भाव बघू शकता तुम्ही। सुरमई, बोंबील, मांदेली, वाकटी। काय भाई आहे?
कशी आहे? 320. 420 जवळा हा हा 200 रुपयाचं. 200 रुपये किलो. 3 क्वालिटी का आहे कारण प्रत्येकामध्ये ह्या 3 लाईन वगैरे सगळे वेगवेगळ्या क्वालिटीचे आहेत. हे माझी फेवरेट आहे. वाम आहे, वामीचे तुकडे. कसे आहे रे वाम किलो? 250 रुपये किलो वाम. इथल्या ज्या शिवडी मच्छी मार्केटचा जर विचार केला, ड्राय फिश मार्केटचा, तर सगळीकडनं म्हणजे जसं आता इथं माणसं म्हणून आपल्याला भेटतात, उरणवरून आलेली भेटतात किंवा नवी मुंबई ठाणे भरपूर ठिकाणावरून लोक इकडे येऊन इथून आपल्या धंद्यासाठी म्हणजे विकण्यासाठी मच्छी घेऊन जातात. तर बघूया आपण अजून काय फिरायला भेटते, आपल्याला अजून काय कुठली मच्छी दाखवायला भेटते ते सुद्धा म्हणलं प्रयत्न. समोर बघता ही तर परमनंट दुकानं आहेत. समोर इकडे जे गाडी दिसतात ती सगळी परमनंट दुकानं आहेत आणि हे फक्त हा जो रस्त्यावरचा आहे तो टेम्पररी आहे, म्हणजे तो फक्त सकाळी भरते, हे दिवसभर असतं. कसा आहे भाई जवला? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. आणि आंबार 260 रुपये. 260 रुपये किलो. ही परमनंट दुकान आहेत ना, म्हणजे दिवसभर चालू असतात. ही दिवसभर चालू असतात ना. बघा इकडं पूर्ण आतमध्ये असं गोडाऊन आहे, पूर्ण गोडाऊन आहे, म्हणजे इथेच सापण बघा करून देतात ते पूर्ण गोडाऊन. आणि हे कायमची दुकान आहेत, म्हणजे दिवसभर 9 वाजेपर्यंत रात्री असणारी दुकान आहेत ती. आणि त्यांच्या प्रत्येकाची आतमध्ये गोडाऊन आहेत, प्रत्येक दुकानाच्या आतमध्ये गोडाऊन आहेत आणि फुल भरपूर मच्छी आहे. आणि इकडं जास्त स्वस्त मच्छी आहे. शिंगाली कशी? शिंगाली 160 रुपये शिंगाली. तुकडे कसे आहेत रे? 300 रुपये. 300 रुपये किलो सुरमईचा तुकडा. भाई कसे आहे? 300 रुपये किलो. अरे मुंह में क्या रखा है? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो. आंबार 300 रुपये किलो. सगळी का? हे बघ मी घेते स्वतः आता घरी न्यायला, कारण ही आपली फेवरेट आहे. सुक्या मच्छीतली फेवरेट आपली कर्दी म्हणजे आंबार. बोंबील, शिंगाली. बाई सोडं आहे त्याच्याकडे. कसं आहे तरी सोडं? ये प्युअर सोडा आहेत, कोलबी सुकून बनवलेले प्युअर सोडा आहे. हा जो प्रकार आहे ना, हा सोडा नाही. हे मच्छीचे बारीक बारीक पीसेस कट करून सुकून तुम्हाला सोडा म्हणून विकला जातो. त्यामुळे हे घेऊ नका, हे घ्या. ओके, हा फरक आहे का? हा फरक आहे. हे 250 रुपयाला पॅकेट आहे आणि हे 1500 रुपये किलो आहे. मग त्याच्यावरून समजून जावं. ओके, हे बघा हे ओरिजिनल सोडे 1500 रुपये किलो. हे बांगडा कसा आहे रे? 120 का डझन. 180. इकडं बघता आता इकडं पण शॉप ओपन व्हायला सुरुवात झाली, म्हणजे पूर्ण हा मार्केटच मच्छीचा आहे. सुरमई आहे मस्त. आपल्या सुरमई आपल्या स्वतःला घ्यायची आहे. कैसे दिए? 450 बाई 400. 400 रुपये किलो. हाँ, 400 रुपये सुरमई है. उसको अभी वजन करने तो लेना है. भाई आ जाओ अभी इधर. ठीक है चलो. 635. 685 ग्राम है भाई. कितने का हो गया वो? ले लो भाई.
270ला झाली ती. इकडं वाकट्या मोठ्या दादा कशात वाकट्या 320 आणि सुरमई 430. प्रत्येकाचे भाव वेगळे आहेत. बघा आपण आपल्या स्वतःसाठी पण थोडीशी मच्छी घेतली म्हणजे आंबार घेतली. आंबार फेवरेट आहे आपली. आणि सुरमई. भरपूर मोठा मार्केट आहे. मार्केट जवळ तुम्हाला सांगतोय 100-200 मीटरमध्ये नुसतं मार्केट आहे. बाजूला स्टेशन असल्यामुळे ट्रेनचा आवाज तर 100% येणार नाही. चला आता बघितलं असेल तुम्ही मार्केट आणि मार्केटची परिस्थिती, मार्केटचे भाव. एकदा नक्की व्हिजिट करायचं. सुकी मच्छी पाहिजे असेल तर या आणि शेवटी मार्केटला व्हिजिट करा. चला भेटू आपण अशा वेळेमध्ये. बाय.